येत्या नवीन वर्षात 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन पार पडते आणि दरम्यान अयोध्येत उभं होत असलेलं राम मंदिर कसं असेल याची उत्सुकता अनेकांच्या मनात आहे। त्यामुळे डोंबिवलीत जिमखाना इथं मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या ठिकाणी उपस्थिती लावत प्रतिकृतीची पाहणी केली। राम मंदिर कुणी बांधलं हे देशवासियांना माहिती आहे, मात्र सत्ता गेल्यानं उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली। उद्धव ठाकरेंनी राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का असा सवाल केला होता। यावरून नारायण राणेंनी ठाकरेंवर टीकास्त्र टाकले। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत अटल महाकुंभ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियुष गोयल, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली। विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांना अटल सन्मान पुरस्कार देत गौरव करण्यात आला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत उदय सामंत यांनी मोठं विधान केलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभेची जागा किरण सामंत यांच्यासाठी मागितली असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। किरण सामंतांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली असून विरोधकांना सोबत घेऊन काम करा अशा आशयाच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य असून राजकीय आरक्षणाची फोड करावी असं मत राठोड यांनी मांडलं। पण अर्ध्याच समाजाला आरक्षण देऊन बाकीच्या मराठ्यांना अंगावर घेऊ का असं म्हणत जरांगे पाटलांनी राठोड यांचा प्रस्ताव नाकारला। एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, पण मधल्या काळात त्यांचं मतदारसंघावर लक्ष नव्हतं अशा शब्दात नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली। त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट दंडही थोपटले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर आता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला। खासदार कोल्हे 5 वर्षात मतदारसंघात फिरकले नाहीत आणि आता निवडणूक आल्यावर त्यांना आक्रोश यात्रा सुचते असं म्हणत खासदार आढळराव पाटील यांनी शिरूरच्या जागेवर दावा केला। एकत्र पक्ष असताना सगळ्यांचं सहकार्य होतं, आता उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही। आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही, ही वस्तुस्थिती आहे असं अमोल कोल्हे म्हणाले। तसंच अजितदादा मोठे नेते आहेत, काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यांमध्ये येणं हे मला पटत नाही असंही अमोल कोल्हे म्हणाले। नाताळचा सण साजरा करण्यासाठी पवार कुटुंब एकत्र आलं। बारामतीत जयंत पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबाने एकत्र येत नाताळचा सण साजरा केला। या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी फोटो ट्विट करत माहिती दिली। मात्र पवार कुटुंबाच्या या भेटीत अजित पवार कुटुंबातील कुणीही हजर नसल्यानं विविध चर्चा सुरू झाल्या। मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून जोरदार चढाओढ सुरू झाली आहे। मावळमधून शिवसेना उबाटा गटच निवडणूक लढवणार असल्याचा दावा प्रवक्ते सचिन अहिर यांनी केला। या ठिकाणी आमचाच शिवसेनेचा सिटिंग खासदार असल्यामुळे उबाटा गटाचाच उमेदवार निवडणुकीत उभा राहणार असल्याचं ते म्हणाले। हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची आढावा बैठक पार पडली। हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आशिष गुलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली। राष्ट्रवादीचे माजी महापौर अजित पवार यांचे निकटवर्तीय संजोद वाघेरे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती वाघेरे पाटील यांनी दिली। मंत्री छगन भुजबळ येवल्याच्या दौऱ्यावरती आले असता मराठा आंदोलकांनी त्यांना काळजीने दाखवत त्यांचा निषेध केलेला आहे आणि त्यावर बोलताना भुजबळ यांनी जशी संस्कृती तशी टीका असं म्हणत जरांगे पाटलांचं नाव न घेता टोला लगावला। सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला। कॅबिनेटमध्ये सध्या गँगवॉर सुरू आहे। छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं कॅबिनेटमध्ये कुणी ऐकत नाही आणि त्यामुळे जर त्यांना बाहेर येऊन बोलावं लागत असेल तर ते दुर्दैव आहे, याचं मला वाईट वाटतं असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। जपानमधील कोयासान विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली जाणार आहे। विशेष म्हणजे विद्यापीठाच्या 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद पदवी दिली जाते। पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला जातो। साताराचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची हटके स्टाईल सगळ्यांना पाहायला मिळाली। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कार्यकर्त्याने घेतलेल्या नवीन रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेतलं। स्वतः रिक्षा चालवत शिवेंद्रराजेंनी शहरातून फेरफटका मारला।
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या हंगामी वसतिगृहातील सुविधांची तपासणी करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या वतीनं 98 अधिकाऱ्यांचं पथक तयार करण्यात आलंय। 2 दिवसात 203 हंगामी वसतिगृहांची तपासणी होणार असून आता घोटाळेबाजांचं धाबं दणाणलंय। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे किल्ले प्रतापगडला जाणाऱ्या रस्त्याला मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। प्रतापगडाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। गोंदिया शहरातील जुना उड्डाणपूल पाडण्यात आला असून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधीही मंजूर झालाय। त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटेल अशी आशा गोंदिया शहरवासियांना होती, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। सोलापूर जिल्ह्यात सध्या JN1 व्हेरिएंटचा एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी दिली। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन सतर्क असून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचंही डॉक्टर माने यांनी सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना कार चालवण्यास मज्जाव करण्यात आला, तरी पर्यटकांना समुद्रात कार चालवण्याचा मोह आवरत नाही। समुद्राच्या पाण्यात कार चालवू नये असा नियम घालून दिलेला असतानाही हुल्लडबाज पर्यटक धोका पत्करून समुद्राच्या पाण्यात कार चालवताना दिसत आहेत। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी धुळ्यात शिक्षण बचाव परिषद आयोजित करण्यात आली होती। मध्य प्रदेशातील आदिवासी महिला संघटनेच्या नेत्या माधुरी ब्रिजभूषण यांच्या हस्ते परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी ब्रिजभूषण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन करून परिषदेला सुरुवात करण्यात आली। नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची स्त्री मुक्ती परिषद सभा सुरू असताना व्यासपीठाचा बॅकड्रॉप लोखंडी अँगलसह मागच्या बाजूने कोसळला आणि या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही। मात्र संपूर्ण बॅकड्रॉप लोखंडी अँगलसह कोसळल्यानं काही काळासाठी खळबळ माजली होती। अवकाळी पाऊस आणि त्यानंतरच्या धुक्यामुळे तसंच ढगाळ वातावरणामुळे हिंगोलीत हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला। महागड्या औषधांची फवारणी करून देखील फारसा परिणाम होत नसल्यानं हळदीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धा चंद्रपूर इथे आयोजित करण्यात आल्या। तर 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा पार पडणार आहेत। या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावर भर दिला जात असून शहरातील प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तर क्रीडापटूंसह पंच, पर्यवेक्षक आणि प्रेक्षकांसाठी निवासस्थानांचीही व्यवस्था करण्यात आली। दरम्यान चंद्रपूर शहरात स्पर्धेच्या निमित्तानं भव्य बाईक रॅली काढण्यात आली। क्रीडा संकलनातून निघालेल्या रॅलीत जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी आणि क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। बीड तालुक्यातील लिंबा गणेश गावात मनुस्मृतीचं दहन करत स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला। 25 डिसेंबर रोजी डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केलं आणि त्यामुळे हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतोय। शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांनी 4 जानेवारीपर्यंत संप स्थगित केला। देवस्थान विश्वस्त आणि कामगार युनियन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला। बैठकीत विश्वस्तांनी 10 दिवसांचा कालावधी मागितला। दरम्यान 4 जानेवारी रोजी पुन्हा बैठक होणार असून या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। सेंद्रिय शेतीसाठी बीड जिल्ह्यातील कृषी विभाग सहकार्य करत नसल्याचा आरोप करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेंद्रिय उत्पादनांचं प्रदर्शन भरवत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। जोपर्यंत कृषी विभाग दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देण्यात आला। राज्यातील 13.5 लाख ऊसतोड मजुरांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत प्रति टन 400 रुपये मजुरी मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणार नसल्याचा इशारा गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेनं दिला। सरकारसोबत 4 बैठका झाल्या असून अद्यापही सरकारनं निर्णय न घेतल्यानं हे आंदोलन करण्यात येतं। भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त एक सूर एक ताल हा कार्यक्रम पार पडला। राष्ट्रीय एकता, एकात्मता आणि मानवतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम अकोल्यातील लालबहादूर शास्त्री क्रीडांगण इथे संपन्न झाला। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि लोकांमध्ये कायद्याचा धाक राहावा यासाठी बीड पोलीस दलाच्या वतीनं शहरातून रूट मार्च काढण्यात आला। आगामी काळातील सण उत्सव, मराठा आंदोलन आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च काढण्यात आला। नाताळ आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली। गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आली। घरबसल्या ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध असल्यानं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा कल दिसून येतोय। 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रघुराज प्रताप सिंग अयोध्येत दाखल झाले। यावेळी त्यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांची भेट घेतली। लोकार्पण सोहळ्याच्या तयारीसंदर्भात चंपतराय यांच्याशी त्यांनी चर्चा केली। अभिषेक सोहळ्यात सहभागी होणं ही भाग्याची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया आमदार रघुराज प्रताप सिंग यांनी दिली। अक्षता पूजन कलश अयोध्येहून काशीला पोहोचले। काशीमध्ये या अक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली।
यावेळी शेकडो लोक उपस्थित होते आणि यावेळी बटुकांनी डमरूच्या तालावर जय श्रीरामचा नारा दिला। काशीतील प्रत्येक अक्षता घरात हे अक्षता कलश पोहोचवण्यात येणार आहे। चुनापट्टी गोळीबार प्रकरणाचा उलगडा झालाय। पोलिसांनी काही तासात टोळीला अटक केली। रविवारी सुमित येरुणकर याची चुनापट्टी परिसरात हत्या झाली होती। पूर्व वैमनस्यातून आरोपीसह टोळक्याने सुमित येरुणकर वर गोळीबार केला होता आणि या प्रकरणी तपासाची सूत्र फिरवत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। काही दिवसांपूर्वी विशाल गोराडे या फेसबुक अकाउंटवरून उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आली होती। या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत कारवाई केली। डहाणू तालुक्यातील निकावली इथे लडे कुटुंबियांच्या घराला भीषण आग लागली। शेतीच्या कामासाठी लडे कुटुंबीय घराबाहेर गेले असताना घराला अचानक आग लागल्याने जीवितहानी टळली आहे। सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असून या आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालं। वसईत 2 अल्पवयीन मुलांचं अपहरण झाल्यानं खळबळ उडाली होती। मात्र तक्रार दाखल होताच पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। एक 17 वर्षांची मुलगी आणि तिच्या 7 वर्षांच्या लहान भावाचं अपहरण झालं होतं। या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आणि अखेर पोलिसांनी दोन्ही मुलांची सुटका करत 2 आरोपींना अटक केली। मुंबई साकीनाका भागातील सलीम स्टेट कारखान्यात भीषण आग लागली होती। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 8 ते 10 बंब घटनास्थळी पोहोचले। अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली तर सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। उदयपूरमध्ये प्रवाशांनी भरलेल्या गाडीला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। एक लिंगाचं दर्शन घेऊन नाथद्वाराकडे जात असताना चिरवा बोगद्याजवळ ही घटना घडली। वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका दुकानाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान या घटनेनंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामाच्या दर्जावर आक्षेप घेत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी व्यापारी करतात। सोलापूर जिल्ह्यातील कामती गावातील एका हॉटेलमध्ये महिलेला हृदयविकाराचा झटका आला। ही घटना पाहता संतोष पाटील या एनसीसी ऑफिसरने या महिलेवर तात्काळ प्राथमिक उपचार केले। एनसीसी ऑफिसरच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचले। शेतात पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलानं हल्ला केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आणि यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चंद्रपूरच्या सावली वनपरिक्षेत्र परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आलाय। वन विभागाच्या टीमनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतले अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं। मी नेहमीच नव्या लोकांना प्रोत्साहन दिलं असं ते म्हणाले। मी 60 वर्षांचं झाल्यानंतर वेगळी भूमिका घेतली, मात्र काहींनी तर 38व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला होता। या टीकेवर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं। लोकशाहीत सर्वांना मतं मांडण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे शरद पवारच आहेत असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हिंदुत्वासाठी असणारं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेनं भक्ती शक्ती संवाद यात्रा काढली। ही यात्रा राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे। आज ही यात्रा पंढरपूरहून मार्गस्थ झाली आणि या यात्रेदरम्यान शिवसैनिकांनी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावरती होते आणि यावेळी त्यांनी त्यांचे जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली आणि त्यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठका रद्द केल्या। राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेल्या मनसेच्या बॅनरची सध्या चर्चा सुरू आहे। शिवस्मारकावरून सांगा चुकलं कोण? शरद पवारांनी 13 वर्ष झुलवलं तर मोदींनी भूमिपूजन करून 7 वर्ष झाली। शिवस्मारकही रखडलं आणि गड किल्ल्यांची डागडुजी ही झाली नाही असं का? असा सवाल या बॅनरवर करण्यात आला। राज्यात कमी पावसामुळे सगळीकडेच पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत। आधी नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्या आणि नंतर शेतीसाठी असे आदेश कॅबिनेटमध्येच जलसंपदा विभागाला दिलेत। तसंच नुकसान झालेल्या पिकांचेही तात्काळ पंचनामे सुरू झालेत अशी माहिती अजित पवारांनी दिली। प्रमाणपत्र फुकट मिळणार आहे, त्यासाठी पैसे कुणी मागत असल्यास त्याला लगेच बडतर्फ करण्यात यावं। मराठा समाजानेही याकडे लक्ष द्यावं असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं। गोंदिया जिल्ह्यातील बाई गंगाबाई रुग्णालयात सोनोग्राफी मशीन गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात सोनोग्राफी करावी लागते। परिणामी गोरगरिबी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारीत पर्यटकांना एक चित्तथरारक दृश्य दिसलं। कोल्ह्याच्या मागे लागलेल्या
वाघाच्या जोडीला कोल्याने चातुर्यानं चकमा दिला. कोल्याच्या चकम्यानं वाघाची जोडी जी ती निराशानं मागे वळली. मात्र वाघ आणि कोल्यातील जीवनासाठीचा संघर्ष पाहण्याचा पर्यटकांनी आनंद लुटला. भाईंदरच्या हिंदू स्मशानभूमीत पाळीव प्राण्यांचं दहन केलं जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. आर्थिक फायद्यासाठी पालिका कर्मचारी हे कृत्य करत असल्याचा आरोप होतो. गोव्यात ख्रिसमसची मजा काही औरच असते. नाताळबरोबरच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटकांनी गोव्यात गर्दी केली आणि यावेळी गोव्यातील सगळेच बीच हाऊसफुल झालेले आहेत. नाताळच्या सुट्ट्या तसंच दत्त जयंती असल्यानं साईबाबांच्या दर्शनाला भाविकांनी शिर्डीत अलोट गर्दी केली आहे. सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने साईनगरी फुलून गेली असून साईनामाचा जयघोष करत अनेक पायी पालख्या देखील दाखल होत आहेत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची.